आज आपण तृणावत वधाची गोष्ट ऐकणार आहोत. आपण बघतोय कृष्ण हा पूर्ण अवतार आहे आणि जेव्हा त्या पृथ्वीतलावर जन्माला आला, जेव्हा गोकुळात तो होता, तेव्हा त्याचं जातकर्म म्हणजे त्याचं नामकरण विधीचा संस्कारही त्यांना लपून छपून करावा लागला. कारण कंस हा त्यांच्या मारण्याच्याच याच्यावर त्यांनी भरपूर अशा असुरांना पाठवलं होतं आणि तसंच एक तृणावत म्हणजे वादळ असं हे संकट असुराला त्यांनी पाठवलं. आणि तेव्हा बालकृष्णाचा जन्मदिवस साजरा करायचा होता, म्हणून यशोदा मातेनी त्याचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्याला सगळ्या नद्यांचं पवित्र नद्यांच्यानी अभिषेक म्हणजे आंघोळ घातली होती. आणि उत्साहाला सगळे एकत्र जमले होते आणि उत्साह साजरा करताना सगळे कामात गुंतलेले होते. विष्णू सहस्रनामावली चालू होती, विविध कार्यक्रम आयोजले होते कृष्णाचे म्हणजे याचे भगवंताच्या नामस्मरणाचे. आणि त्याच्यामध्ये याला बालक हा भूक लागली म्हणून खूप रडत होता आणि त्याला एका शेकड्याखाली ठेवण्यात आले होते. आणि तो रडत असताना आई यशोदा माता खूप कामात होत्या, म्हणून त्यांना त्या गलबलाटामध्ये कृष्णाच्या रडण्याचा आवाज आला नाही. आणि म्हणून कृष्ण भगवंतांनी रडायच्या नादामध्ये ते जे शेकडं होतं, शेकड्याला लाथा मारल्या आणि लाथा मारल्यामुळे तो तृणावत हा मोडून पडला. आणि मोडून पडल्यानंतर सगळे तिथे जमले आणि पाहिलं की अरे हा कसं काय शेकडं पडलं, याची तुटफूट झाली. आणि सगळ्या गोपींनी तिथे येऊन ते शेकडं उचललं, सगळ्या आजूबाजूच्या वस्तू उचलल्या आणि आपलं बालक सुखरूप आहे हे पाहून यशोदा मातेला खूप आनंद झाला आणि ते पुन्हा आपला उत्सव साजरा करण्याला लागले. तेवढ्यात काय झालं, तृणावत नावाचं म्हणजे सोसाट्याचा वारा म्हणजेच वादळ वारा तो आला आणि त्यांनी आपल्या भगवंत कृष्णाला पुरुषोत्तमाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो जोरात इतकी त्याचा वेग होता की तो त्याला उडवून घेऊन गेला, आकाशामध्ये घेऊन गेला. पण भगवंत हे पूर्ण अवतार होते हे फक्त भगवंतालाच माहिती होतं, बाकीच्यांना ते काहीच कळत नव्हतं, कारण ही त्यांनी माया त्यांना समजू दिली नव्हती. आणि अशा तृणावताच्या डोक्यावर असताना भगवंतानी आपलं शरीर खूप जड केलं आणि जड केल्यामुळे तृणावत म्हणजे घोंघावणारा हवा जोराचं वादळ हा खाली आला जमिनीवर आणि जमिनीवर येऊन तो मृत्यू पावला. आणि तिथे हा गोपाल भगवान श्रीकृष्ण त्याच्या अंगावर खेळताना दिसला. आणि तिथे भगवंत कुठे गेले, कृष्ण कुठे गेला म्हणून सगळे पाहायला लागले. आणि त्या तृणावतच्या तिथे त्यांना भगवंत गोपालकृष्ण दिसला त्याच्या अंगावर. आणि भगवंता सगळे खूप घाबरले आणि त्यांनी पाहिलं की एवढ्या वादळी वाऱ्यामध्ये आपलं बालक सुखरूप आहे, म्हणजेच भगवंताची याच्यावर करुणा आहे, कृपा आहे. आणि ते त्या बालकाला घेऊन गेले, त्याचे परत नजर काढली. आणि भगवंत म्हणजे बघा, एवढं छोटासा बालक पण त्याला किती असुरांपासून आपल्याला संरक्षित करायचं होतं. आणि असं करत 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 एक दिवस मोठं व्हायचं होतं. म्हणजे भगवंतसुद्धा संकटाला घाबरले नाही, म्हणून आपल्यावर पण कुठलंही जरी संकट आलं तरी आपण पण घाबरायचं नाही. आपण हाच विचार करायचा की माझ्यासोबत भगवंत आहे, माझ्यामध्ये भगवंत आहे, तर मी कशाला घाबरू, मग तो माझ्यासोबत आहे ही इच्छा आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे.